एका ट्रान्झिस्टरच्या दर्शनी मूल्याहून 32 रुपये कमी केल्यावरही दुकानदाराला 15% नफा होतो. जर त्याचे क्रय मूल्य 320 रुपये आहे तर तो दर्शनी मूल्यावर विकल्यावर किती टक्के नफा होईल? काही शब्द वेगळे मांडतात, काही शब्द काढून घेतात, शब्द गाळतात, काही शब्द अधिकचे टाकतात आणि परीक्षार्थ्यांची मी तर म्हणतो कुचंबना करतात, गोंधळ निर्माण करतात लेकरांच्या मनामध्ये. प्रश्न सर समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा. एक ट्रान्झिस्टर आहे लेकरांनो, आणि हे ट्रान्झिस्टर दर्शनी मूल्यापेक्षा 32 रुपये कमी किमतीस विकून सुद्धा दुकानदारांना 15% काय होतो? नफा होतो. प्रश्न विचारला की या ट्रान्झिस्टरचं लेकरांनो इथं क्रय मूल्य दर्शवलं. हे क्रय मूल्य म्हणजे मूळ किंमत, लक्षात घ्या. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे तयार करण्यासाठी लागलेला खर्च, ज्याला आम्ही मूळ किंमत म्हणतो, म्हणजेच खरेदी किंमत त्या ट्रान्झिस्टरची. पुढे प्रश्न विचारला की तो ट्रान्झिस्टर दर्शनी मूल्यावर विकला असता किती टक्के नफा होईल, असा प्रश्न. एक गोष्ट माझ्या मनातली तुम्हाला सांगतो अशी की इथं 15% नफा होतो. MRP पेक्षा 32 रुपये कमी किमतीस वस्तू विकून सुद्धा दुकानदाराला 15% नफा होतो. एका प्रश्नाचं उत्तर द्या की हा जो होणारा नफा आहे तो कशावर होतो बाबा? हा प्रश्न आम्ही आमच्या मनाशी केला पाहिजे. लेकरांनो, नफा असो किंवा तोटा होत असतो खरेदी किमतीवर. खरेदी किंमत म्हणजेच हे क्रय मूल्य. गोष्टी काही लक्षात घ्या, गणित काही अवघड नसतात. क्रय मूल्य म्हणजेच मूळ किंमत. या मूळ किमतीलाच त्या वस्तूची खरेदी किंमत असं सुद्धा आम्ही म्हणतो. आता हे क्रय मूल्य किती आहे? हे क्रय मूल्य आहे 320. म्हणजे करायचं काय? त्या वस्तूची दर्शनी किंमत किती बाबा याचा शोध घ्यावा लागेल का नाही? जो प्रश्न विचारला की दर्शनी मूल्यावर तो ट्रान्झिस्टर विकला असता किती टक्के नफा होईल, म्हणजे इथं आम्हाला त्या वस्तूची दर्शनी किंमत किती याचा प्रथमतः शोध घ्यावा लागेल. लेकरांनो लक्ष द्या. आम्हाला ज्या गावलं जायचं त्या गावची पाटी त्या ST वर आहे का? लक्ष द्या. मी काय लय मोठा ज्ञानी नाही, परंतु अनुभव. उदाहरण, मग आता हे खरेदी किंमत 320 आहे. MRPच्या 32 रुपयाला ट्रान्झिस्टर, MRPच्या 32 रुपये कमी किमतीला ट्रान्झिस्टर विकून सुद्धा दुकानदाराला होणारा नफा 15%. हा जो नफा आहे लेकरांनो होत असतो खरेदीवर. हा 15% नफा म्हणजे किती हो, हा प्रश्न आम्ही मनाशी केला तेव्हा त्याची मांडणी 320चे 15% किती बाबा, अशा पद्धतीने ही मांडणी करा. इथं या शून्यासाठी एक शून्य घालवा. आता 32 गुणिला 15 छेदस्थानी 10, 5 दोन्ही 10, 5 3 15, बे 16 32. याचा अर्थ 16 गुणिला 3 48 रुपये तो नफा, ज्याला प्रश्नामध्ये 15% असं म्हणलं. MRPच्या 32 रुपयाला वस्तू कमी विकली म्हणजे विक्री काय बाबा, हा एक प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे. MRPच्या 32 रुपये कमी किमतीला वस्तू विकली, किमतीला ते ट्रान्झिस्टर विकलं. मग विक्री किती बाबा, हा प्रश्न एक समोरचा आम्ही मनाशी विचारला पाहिजे. त्याचं उत्तर आता आपण काढत आहोत. बघा, 320 ही झाली खरेदी किंमत, 15% हा झाला नफा, म्हणजे ही तुर्तास 368 ही काय झाली, विक्री झाली. 32 रुपये कमी किमतीला म्हणजे दर्शनी किमतीच्या, हे दर्शनी किमती होऊन दिलं म्हणजे दर्शनी किमतीपेक्षा 32 रुपये कमी किमतीला ट्रान्झिस्टर विकलं. व दर्शनी किंमत काय, तर ही झाली विक्री. याच्यामध्ये 32 रुपये मिळवा कमी केलेली. मग ही बेरीज 8 2 10 0 हाताला 1 4 आणि 6 10 0 हाताला 1 3 आणि 1 400 रुपये ही आहे त्या ट्रान्झिस्टरची MRP म्हणजेच काय हो सर, दर्शनी किंमत. आता तुमच्या गणित लक्षात आलं, मला सोडवायची गरजही राहिली नाही. आता गणित काय म्हणते की बाबा
जर का ते ट्रान्झिस्टर दर्शनी मूल्यावर विकलं तर होणारा नफा किती टक्के बाबा? पहिले प्रत्यक्ष नफा याचा शोध घेतला पाहिजे आम्ही. तर प्रथमतः प्रत्यक्ष नफा काय बाबा? MRP 400 आहे, क्रय मूल्य 320 आहे. याचा अर्थ 80 रुपये हा होणारा त्या प्रस्तुत व्यवहारातील नफा असेल. प्रश्नामध्ये शेकडा नफा विचारला सर. विचारू द्या. शेकडा नफा काढण्याचं सूत्र तुम्हा सर्वांना माहीत आहे. नसेल तर पाठ करून टाका. प्रत्यक्ष नफा गुणिला 100 आणि भागीला असते खरेदी किंमत. लेकरांनो, प्रत्यक्ष नफा 80, त्याला गुणिला 100 घ्या, भागीला 320. ही काय आहे? खरेदी किंमत आहे. क्रय मूल्य म्हणजे खरेदी, गोष्ट लक्षात ठेवा. आता या शून्यासाठी हा शून्य घालवा. 8 गुणिला 100 आणि भागीला 32 उरले सर. म्हणजे 8 चोक 32 आणि 4 25 100. कार्यक्रम संपला. जर का दर्शनी मूल्यावर तो ट्रान्झिस्टर विकला तर होणारा नफा किती टक्के? 25%. हे तुमच्या लेकरांनो विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल आणि खरंच तुम्ही जर का कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. विनाकारण वेळ दौडवू नका. वेळ सबसे बड़ा बलवान कौन होता है? समय. विनाकारणचा वेळ दौडवू नका. जर का तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटीही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव तर करता येईल, परंतु गणितासंबंधी असलेल्या समस्या बिनधास्त विचारता येतील. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता